हॅलो गाईस, कशात तुम्ही सर्व स्वागत तुमचं माझ्या आणखी एक व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्ही आधी आपला बघितलं असेल जीपीचा ब्लॉग. तर आता गणपती उत्सव चालू झाला आहे, म्हणजे आपला महागी गणेश उत्सव, आपल्या गणपती बाप्पाचा जन्म उत्सव. तर आता गणपती आले आपल्या दादाच्या घरी, म्हणजे आपल्या घरातच गणपती आहे. तर ते चाललो आहे आपण बघायला कसं काय. तुम्हाला दाखवतो मकर कसे आहे. आणि आपल्याबरोबर आपले बंधूच आहेत, यतीश बंधू, अनुज बंधू, इथे विघ्नेश बंधू, इथे आर्यन बंधू, आणि इथे आपला दादासुद्धा बसला आहे मस्त. त्याच्यावर बसाचं शेडिंग केलं आहे. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो कशी मकर आणि मूर्ती येते. चला. इथे आपले भाऊ आणि इथे आपली छोटी. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. ए हाय हाय बोल, हाय. इथे 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 वरती नाही, ते बिझी आहे, बिझी आहे. तिथं फोकस दुसरीकडे आहे कुठेतरी. तर मंडळी, तुम्हाला जसं बोललो, आपण आपल्या घरातला गणपती आला. तर आपला दादा येते आणि त्याचा म्हणजे आपला पुतणा आहे. त्याने कॅमेरामॅनचा कॅमेरा घेतला सध्या, त्याची आवड आहे. आणि ते आपल्या वहिनी मंडळी. तर कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरी गणपती आहे? आमच्या घरी बाप्पांचं आगमन झाल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे. आमच्या मुलांची खूप इच्छा होती की आपल्या घरी बाप्पा यावे आणि ती इच्छा पूर्ण झाली. तर तो पण बिझीच आहे. या 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 कसं वाटतं तुम्हाला? कसं वाटतंय? खूप आनंद झाला. ते पहिल्यांदाच आम्ही एवढा आनंद झाला, जाम आनंद झाला. तर तुमचा आनंद असंच वाढत राहो. बोला गणपती बाप्पा. तर या आहेत आपल्या आई. तर कसं वाटतंय आपल्या घरी पहिल्याच वर्षी गणपती बसलेत? पहिलाच वर्ष गणपती म्हणजे काय असा आनंद वाटते का आमची मुलगी आली, कन्या झाली म्हणून आम्हाला असा जरा लाभ भेटला गणपतीचा. म्हणजे बरेच वर्ष स्वप्न पूर्ण झाले आमचे. दोन्ही पण स्वप्न पूर्ण झाले, मुलीचं पण, नातीचं पण आणि गणपतीचं पण. आणि रोज जाम जाम उत्साहाने केलं. तर इथे सगळी जेवायला बसल्यात, तुम्ही बघू शकता. आणि इथे ऑफिशियल व्हिडिओग्राफर, आपल्या घरातल्या फॅमिलीतला आपला ऑफिशियल व्हिडिओग्राफर आहे. इथे जेवायला बसल्यात. जेवा 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 इथे जेवायला बसल्यात. मस्त जेवण आहे. नाही, बघून खूप सुंदर वाटतंय. तर मंडळी, दादाकडून आपण आलो ड्रोनीकडे. ड्रोनी संचित मग गणपती असतो मस्त. तर तिचा बंधू येते, नमन बंधू, आणि आपले सगळे बंधूच पांडव वगैरे बांधले मस्त. आणि मस्त मकरसुद्धा गेले. तर इथं आपली ताई आहे, ताई बसले इथं. ड्रोनी आहे. कसं वाटतं तुम्हाला आपल्या घरी गणपती आहेत? तू काय बोल? तर वर्षभर आम्ही या क्षणाची वाट बघत असतो. रात्री खूप मज्जा होते, पाहुणी येतात, चांगला वाटतं. तर तुम्ही पण या. तर मंडळी, तुम्ही बघू शकता मूर्ती पण सुंदर आहे आणि मकर पण सुंदर आहे. तर आता मस्त पाया पडूया. बोला गणपती बाप्पा. तर म्हटले आता आपण दोन्हीच्या इथून आपल्या जयदादाच्या इथं आलं. जयदादा आणि त्यांची आई. तर दोन्हीच्या बाजूलाच गणपती आहे आणि त्यांचा बाबू सुद्धा आहे. किती क्यूट आहे. ते बोला गणपती बाप्पा. तर मंडळी, आता आपण आपल्या नीलबंधूच्या घरी. आणि हा आपला नीलबंधू आणि आपले सगळे बंधूच आहेत, बघू शकता. तर त्याने मस्त महाकुंभचा डेकोर केला आहे. म्हणजे आता महाकुंभ चालू आहे त्याचा, म्हणून त्या डेकोर केला आहे. किती दिवस लागले तुम्हाला डेकोर करायला? 4 ते 5 दिवस लागले असतील. अच्छा, तर काय काय याच्यामध्ये? याच्यामध्ये हा जो पाणी आहे ना, तो महाकुंभमधूनच आणलेला. आमची मम्मी गेली ती. त्याच्यानंतर ते जसे आखाडे बनवलेत लोकांसाठी, ते बनवलेत. तो साधू लोकांचा, नागा साधूसाठी आखाडा बनवलाय. त्याच्यानंतर हे बेसिक्शनसाठी बनवलेलं आहे. तर अशी सुंदर मस्त मकर केले, तुम्ही बघू शकता महाकुंभाची. तो सुंदर आहे. बोला गणपती बाप्पा. तर म्हणले आता आपण आलो आपल्या रोहित बंधूच्या इथे. तर आपला रोहित बंधू. चला 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 चला. तर या आई होत्या, या आपल्याला भेटलेल्या आपल्या नीलबंधूच्या घराजवळ. पण त्यांना पण इथंच यायचं होता. सो गणपतीने साथ दिली की आम्हाला पण तिथंच जायचं होता. आणि त्याने आम्हाला बंधू की ॲड्रेस सांगितला, पण आम्हाला समजला. कारण की आई बोलले मसाला मसाला, आम्हाला समजला रोहितच आहे. आलो बरोबर हल्ला आहे ना. तर म्हणजे तुम्हाला जसं बोललो, आपण रोहित बंधूच्या घरी आलोय. तर हा आपला रोहित बंधूचा गणपती मस्त सुंदर आहे. तर काय बोलशील? मस्त वाटतं. 3रा वर्ष आमचा. तर मकर बनवायला किती दिवस लागले तुम्हाला? 2 दिवस लागले. बोला गणपती बाप्पा. तर म्हटले आता आपण आपल्या कुणालबाईच्या घरी. इथं आपला कुणालबाई बसलाय, नानीच पण आहे. तर इथं आपले दिदे आहे आणि आपली मित्राची सिस्टर. तर कसं वाटतं तुला आपल्या घरी गणपती बसल्यात? खूप छान वाटतंय. वर्षभर आम्ही खूप या दिवसाची वाट बघतो. घर भरलेलं असतं, खूप एन्जॉयमेंट करतो आम्ही. पाहुणे मंडळी येतात, घर भरलेलं असतं. बोललीस का?
तर म्हटले तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या दिदीचं आता लग्न ठरलं आहे आणि या दिदीचं या घरात आता लास्टचा वर्ष आहे. म्हणजे नेक्स्ट इयर येईल पण ती वरच्यावर येईल आणि जाईल. तर काय बोलशील मग? जशी आता आहे तशी पण नेक्स्ट इयर पण तशीच एक आहे ना आणि एक दिवस लगेच जाईल. बघ 10 डायरेक्ट पॉईंट बोला गणपती बाप्पा. तर म्हटले आपण कुणाल बंधू कोणाला लागलो आपल्या निवृत्ती नानाकडे. म्हणजे आपले नानाच आहेत, नाना नानी आणि आपले बहीण बंधू आहेत. तर नाना कसं वाटतं आपल्या घरी गणपती बसलेत? खूप चांगलं वाटतंय कारण आमच्या घरी गणपती आले का आम्ही एकदम आनंदित राहतो आणि असंच सुख समृद्धी मिळते आम्हाला बाप्पा आणल्याबद्दल. बाकी नानी तुम्ही काय बोलणार? आज 15 वर्ष झाली आमच्या घरी गणपती बाप्पा येतो आणि आम्हाला असं वाटतं असंच येत राहावा. आनंद होतो आमच्या घरामध्ये आल्यावर. असं वाटतं बाप्पा जावं नाही इथेच राहावं. खूप आनंद होतो. या दिवशी आमच्या घरी पाहुणे मंडळी येतात. बरं वाटतं. खूप एकदम भारी झालं. आणि जो गणपतीला सजवलं म्हणजे जे मोराचे पीस वगैरे दिसतात ते आपल्या बहिणीने केलंय. तर किती टाइम लागला तुला करायला? बराच टाइम गेला. म्हणजे सगळं अरेंजमेंट करता करता सगळ्यांची हेल्प घेता. तर असं काय पूर्ण आहे. काय बोलशील बंधू आपला? नाही तुम्ही असंच येत राहा. आम्ही अशीच सेवा करत राहू बाप्पाची. बाकी काय नाही. येस येस. आईची मित्रमंडळी पण आहेत सगळे. ते बघू शकते सगळे आहेत. बोला गणपती बाप्पा. तर मंडळी निवृत्ती नानाकडून आपण आलो आपल्या मित्राकडे. आपला निनाद बंधू आहे त्याच्या इथं आलो आपण. ते बघू शकता. तर इथे आपली सुप्रिया दिदी पण आहे. तर ती पण ब्लॉग करते. ब्लॉग केलेस की नाही आता गणपतीला? सध्या स्टॉप आहे. तर इथे आपली एकता सिस्टर आणि आपली इथं आदित्य सिस्टर आहे. इथं आपला अन्सार बंधू आणि इथे आपले बंधूच आहे. शुभम बंधू, तेजस बंधू, प्रतीक भाई, इथे हार्या बंधू. तर आपला एक बंधू मिसिंग आहे आपला आयुष बंधू. त्याला जरा 3 दिवस त्यामुळे तो आला नाही. तर आता आपण इथे मस्त जेवायला आलो. पाया पडून जेवण मस्त नाश्ता वगैरे दिलाय. खावा ना. तर काही आता दादा आलेला आहे घरी आणि इथं आम्ही सगळे बसलेलो आहोत. इथं गिटार वाजवत आहे आता लाडू. तर आता बघू शकता आमच्याकडे एवढे डॉमिनोज मागवलेले आहेत रात्रीच्या याला नाश्त्याला. आणि इथे ना सगळी आलेले आहेत पप्पाची फ्रेंड्स. इथे गिटार सगळं आहे नाही बोलले तो. आणि इथं आईसं बसलेत. ही दादा, ही आत्या, नाना नानी, आत्या, दादा, आई, मामा. लाडू काय घालणार होता लाडू तू? मिकी माऊस पण तो कॅन्सल झाला. तर मंडळी मस्त घेऊ आम्हाला पिझ्झा आलेले आहेत. ते डॉमिनोजचे चिली फ्लेक्स. तुम्ही डॉमिनोज मध्ये आले तुम्हाला लाल सगळा हिरवा लाल सगळा पाहिजे. तर मंडळी गुड मॉर्निंग. आज दिवस दुसरा म्हणजे गणपतीचा दिवस दुसरा आहे. तर आपल्या नानांकडे जायचं राहिलं होतं. म्हणजे काल आपण पहिल्या दिवशी जातो सकाळी. काल गडबडीमुळे जाता नाही आला. संध्याकाळी जाऊ बोललो आणि जायला भेटलं नाही. तर बोललो आपण आता जाऊन या पटकन. तर आता आपण जाऊया तिकडे. मग तुम्हाला दाखवतो काय काय ते नाना सरशी भेट करून देतो. चला जाऊया. तर मंडळी आपण आलेलो आपल्या नानांच्या घरी. हे आपले नाना आणि हे आपले नाना. तर त्यांच्या घरी आलो आहे. तर आता मस्त डान्स वगैरे करणार आहेत ते. आणि त्यांच्या घरी अधिष्ठान वगैरे आहे मस्त. हे बघू शकता. तर आता मस्त नाचणार आहेत आपल्या आईचं. नाचणार आहेत ना आईचं? तर बघूया चला. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. ध्यान माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी. बंधू उतरला कल्याण टेसन गो बंधू उतरला कल्याण टेसन गो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. बहिणीला साडी चोली घेऊन तो आला गो. गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची. गाडी चाले 16 डब्यांची गो. तर म्हणजे तुम्ही बघितलं आपल्या ताईचा आणि आईचा खूप मस्त लागणार आहेत. तर बोला गणपती बाप्पा.